नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. आपण एक सिरीज स्टार्ट केली होती ज्याच्यामध्ये सर्व IMP कर्म आपण एकाच PDF मध्ये घेत होतो. परंतु तुम्ही मागे रिस्पॉन्स दिला नाही म्हणून ती सिरीज थांबवली होती. परंतु तुमची एक्झाम जवळ आल्यानंतर तुम्ही ते व्हिडिओज पाहायला लागलात आणि रिस्पॉन्स द्यायला लागलात. ठीक आहे. त्याच्यामुळे आता हा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि आता उरलेले कर्म आपल्याला संपवायचे आहेत. तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही थोडीशी स्पीड वाढवा. 1.5 1.75 च्या स्पीडमध्ये हे लेक्चर तुम्ही पाहू शकता. उरलेले जे 20 एक प्लांट्स आहेत त्याचे आपल्याला कर्म पाहायचे आहेत आणि यामधूनच उद्या तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील अशी आपण अपेक्षा करत आहोत. पहिलं प्लांट आपल्या पुढे आहे. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. त्याच्यामुळे काय करायचंय, लवकर लवकर घ्यायचंय. रासायनिक संघटनेनुसार कार्य आरगवद. आरगवदाचं संस्करण कार्य ठीक आहे, फेमस आहे. पेपर 1 साठी पण होता कर्मामध्ये आणि इथे पण संस्करण कार्य म्हणजे काय, मल काय अधोमार्गाने बाहेर काढून टाकतं. आरगवदाचं रसपंचक काय काय मित्रांनो, आरगवद आपल्याला मधुर मधुर शीत आहे. मधुर मधुर शीत आणि आपल्याला त्याच्या गुणामध्ये सुद्धा आपल्याला गुरु मृदू आणि स्निग्ध दिसतं, जे की सगळे काही आपल्याला काय सम्यक आहे, जेणेकरून मल शरीराच्या बाहेर इझिली निघून जाईल. आरगवदाचे आपल्याला हे संस्करण कार्य या गुणामुळे दिसत आहे. कोष्टात चिटकून बसलेला जो मल आहे त्याचे पचनही करत नाही, डायरेक्टली बाहेर काढून टाकतो. अनुलोमनामध्ये मलाचं पचन करून बाहेर काढतात, परंतु संस्करणामध्ये डायरेक्टली पचन न करता शरीराच्या बाहेर काढून टाकतात आणि याच्यामध्ये आरगवद मज्जेचा वापर होतो. आरगवदाची मोठी काळी शेंग असते मित्रांनो, तिला आपण वाळूच्या खाली काही दिवस ठेवतो. वाळूच्या खाली काही दिवस ठेवल्यानंतर त्याला बाहेर काढायचं आणि त्या शेंगेमधून ती मज्जा बाहेर काढत असतो. मधला गर असतो त्याला काय म्हणतो आपण, फलमज्जा म्हणत असतो. हे आरगवदाची फलमज्जा उपयोगी असते. एक मृदू विरेचन देण्यासाठी सुद्धा या आरगवदाच्या फलमज्जेचा वापर करतात. त्यानंतर पुढे उत्तम सहस्त्रन द्रव्य आहे. दोष व मलाचे शोधन करते, पित्ताचे मलावाटे शोधन करते, अरुची शोथ शूल उदावर्त कामला यामध्ये उपयुक्त आहे. का बरं, कारण हे पित्ताची व्याधी आहेत आणि हे काय करते, मृदू विरेचनाद्वारे पित्ताला बाहेर काढून टाकत आहे. त्याच्यानंतर पुढे कुमारी. कुमारी म्हणजे काय, आपली कोरपड ॲलोवेरा. त्याचं प्रमुख कार्य काय आहे मित्रांनो, नेत्राभिषंधामध्ये आपली कुमारी कोरपड ॲलोवेरा त्याला आपण यूज केलं जातं. त्याच्या गराचा सोरस डोळ्यामध्ये टाकला जातो. जे आपलं कोरपड आहे त्याचे आता पान आहेत, त्याच्या काय आहे खाली आपण सर्वांना माहिती आहे, कोरपडीच्या खाली जो गर असतो तो नेत्रामध्ये सोडल्यानंतर नेत्राभिषंध बरा होतो. कुमारीचा त्वचेवरील पिवळा रस, कुमारीची जी त्वचा आहे त्याचा जो पिवळा रस आहे तो दीपन पाचन भेदन करतो. जर पोटात घेतला तर तो दीपन करतं, पाचन करतं, मलाचं भेदन करतं आणि यकृताचं उत्तेजन करतं. लिव्हर स्टिम्युलंट आहे. मलावष्टंभ यकृत वृद्धी याच्यामध्ये उपयोगी आहे. मलावष्टंभ झालेला असेल त्यामध्ये आपण ही कोरपड देऊ शकतो. त्याचबरोबर यकृत वृद्धी झालेला असेल त्याच्यामध्ये देऊ शकतो. यकृत वृद्धी म्हणजे काय, जे आपले यकृत वृद्धीमध्ये आपलं इन्फ्लामेशन पाहायला मिळतं यकृताचं, त्याच्यामध्ये आपण कुमारी ही आपण पोटातून देऊ शकतो. कामला उदर कुष्ठ कंडू पांडू कुष्ठ पांडू याच्यामध्ये आपण ते देऊ शकतो. मलशोधन याच्यामध्ये करते कुमारी. कुमारीचा रस काय आहे, तिक्त आहे. तिक्त मधुर, त्याचा विपाक मधुर, वीर्य शीत आणि आपल्याला गुरु स्निग्ध पिच्छिल असे याचे गुण पाहायला मिळतात, जेणे मलाचं शोधन इझिली होतं. त्याच्यानंतर पुढे पिंपळीचे रसायन कार्य. आता सर्वात महत्वाचं उद्यासाठी सर्वांनी नोट करून घ्यायचंय की इम्पॉर्टंट ड्रग कोणता आहे, पिंपळी सर्वांनी डिटेलमध्ये वाचायचं आहे. मी तुम्हाला याआधी उष्ण पॅटर्न, शीत पॅटर्न, त्याच्यानंतर भरपूर काही पेपर 2 च्या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओजद्वारे सांगितल्या त्या सर्व काही तुम्हाला करायच्या आहेत. मी तुम्हाला काही लेक्चर्समध्ये पूर्ण कॉमन पॅटर्न कसा लिहायचा आहे ते पूर्ण एक्सप्लेन पण केलंय. कुठे कुठे कसे चेंजेस तुम्हाला करायचे हे सुद्धा मी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. आता पिंपळीचे रसायन कार्य तुम्हाला येऊ शकतं एसिक्यूला किंवा पिंपळीच तुम्हाला एलिक्यूला येऊ शकते. पिंपळी ही काय आहे, एक वेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शुष्क पिपळी, आर्द्र पिपळी हे वेगवेगळे भाग त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. पिपळी रसायन येऊ शकतं, पिपळी वर्धमान रसायन येऊ शकतं किंवा 64 पिपळी या कन्सेप्ट तुम्हाला येऊ शकतात. 64 पिपळी म्हणजे काय मित्रांनो, 64 म्हणजे त्याला 64 भावना दिलेल्या आहेत. त्याच्या चूर्ण, पिपळीच्या चूर्णाला पिपळीच्याच क्वाथाच्या 64 भावना देऊन जर तयार केलं तर त्याला काय म्हणायचं, 64 पिपळी म्हणायचं. किंवा 64 एक काळ आहे, मी तो काळ विसरतोय, तेवढा वेळ जर त्याला घोटलं तर त्यालाही आपण 64 पिपळी म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पिंपळी
पिपळी इतर द्रव्याबरोबर संयोग करून वापर करता येते. हे काय आहे? योगवाही याचं महत्वाचं कार्य आहे पिंपळीचं. म्हणजे एखादं आपल्याला औषध बनवायचंय, त्याच्यामध्ये जर आपण पिंपळी टाकलं तर काय होतं, ते स्वतःचे गुणधर्म बदलत नाही, परंतु त्या औषधामध्ये मिक्स होऊन ते औषध सूक्ष्म अतिसूक्ष्म स्रोतसापर्यंत घेऊन जातं. जसं की टॅक्सी आहे किंवा रॅपिडो आहे बाईक. तो काय करतो, शहराच्या छोट्या छोट्या भागापर्यंत नेऊन तुम्हाला सोडतो. त्याचप्रमाणे ही पिपळी आहे. ही पिपळी काय करते, एक रॅपिडोच्या बाईक सारखं काम करते. तुम्हाला बसून नेते आणि तिथपर्यंत स्रोतसांच्या अतिसूक्ष्म भागापर्यंत तुम्हाला म्हणजेच त्या औषधाला घेऊन जाते. कळालं? हे काय योगवाही कार्य ही पिपळी करताना आपल्याला पाहायला मिळते. सूक्ष्म अतिसूक्ष्म स्रोतसापर्यंत घेऊन जात असल्याने विविध कल्पांमध्ये योगवाही म्हणून या पिपळी चूर्णाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ सीतोपलादी चूर्ण असेल, च्यवनप्राश अवले असेल. सीतोपलादी असेल सर्दी खोकल्यासाठी घेतो, च्यवनप्राश आपण रसायन बनवतो, याच्यामध्ये पिपळीचा यूज करतो, योगवाही म्हणून काम करतं. जे आपण च्यवनप्राश खातोय अवलेह, ते सूक्ष्म अतिसूक्ष्म स्रोतसापर्यंत जाऊन त्याचं पोषण व्हावं म्हणून आपण त्याच्यामध्ये पिपळी टाकत आहोत. पायपर लॉंगम त्याचं काय आहे नाव? पायपर लॉंगम याचं नाव आहे. आणि आपल्याला ओली पिपळी त्याचबरोबर आपल्याला शुष्क पिपळी हे दोन पार्ट पाहायला मिळतात. ओली पिपळी मधुर मधुरशीत, सिंपल मधुर मधुरशीत आणि गुरुगुणाची आहे. मधुर मधुरशीत गुरुगुणाची आहे. शुष्क पिपळी पाहायला गेलं कटू मधुर. कशी आहे? कटू मधुर आणि अनुष्ण. मधुर काय आहे? विपाक आहे, हे रस, आणि हा वीर्य. अनुष्ण आहे. शुष्क पिपळी ही अनुष्ण आहे. काही जागी त्याला उष्ण म्हणून सुद्धा प्रयोग केलेला आहे काही बुक्स मध्ये, परंतु अनुष्ण आपण इथे घेत आहोत. मोस्ट ऑफ जागी अनुष्ण आहे. आणि लघु आणि स्निग्ध आहे. सर्वात महत्वाचं काय? लघु आहे मित्रांनो. शुष्क पिपळी लघु आहे, आर्द्र पिपळी काय आहे? गुरु आहे. कसं लक्षात ठेवायचं? कसं लक्षात ठेवणार? हे ओलं असलं, कशा पाण्यामध्ये बुडवलं, ओलं केलं की त्याचं वजन वाढतं ना, म्हणून लक्षात ठेवायचं. ओली पिपळी कशी आहे? गुरु आहे. आणि जी सुकी पिपळी आहे त्याचं वजन कमी होत असतं, मग हे काय? शुष्क लघु येणार. ठीक आहे, अशा प्रकारे लक्षात ठेवायचं. मधुर मधुरशीत, कटू मधुर अनुष्ण, अशा प्रकारे ही पिपळी आहे. त्याच्यानंतर पिपळी मूळ जर पाहायला गेलं तर आणखी आपल्याला वेगळं पाहायला मिळतं, त्याबद्दल शॉर्ट मध्ये मी सांगतो. पिपळीचं रसायन कार्य मित्रांनो, पिपळी वर्धमान रसायन. जर रसायन म्हणून, रसायन म्हणजे काय? ज्याचा आपण वारंवार अभ्यास करू शकतो, वारंवार सेवन करू शकतो, आणि ते आपल्या शरीरामध्ये सर्व धातूचं काय करणार आहे? पोषण आहे. आपण 5, 8, 10 अशा दररोज असं वर्षभर जर पिंपळी घेतली तर आपल्याला त्याचे खूप सारे फायदे पाहायला मिळणार आहेत. ते आपल्या स्रोतस मार्गाचं शोधन करते, पोषण करते, सर्व धातूंचं शरीराला बल प्राप्त करून देते. म्हणून पिपळी हे काय आहे? रसायन आहे. आणि आता दुसरा कन्सेप्ट म्हणजे वर्धमान पिपळी रसायन. वर्धमान म्हणजे काय? इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये हळूहळू आपल्याला वाढवायचे. जसं की फर्स्ट डेला आपल्याला 1 पिपळी घ्यायची आहे, सेकंड डेला आपल्याला 2 पिपळी घ्यायची आहे, थर्ड डेला आपल्याला 3 पिपळी घ्यायची आहे. असं करत करत आपल्याला 10 पिपळीपर्यंत पोहोचायचं आहे. आणि 10 पिपळीपासून पुन्हा आपल्याला 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 असं करत करत वापस यायचं आहे. असं 20 दिवस आपल्याला घ्यायची. याला काय म्हणतो आपण? वर्धमान पिपळी रसायन असं आपण त्याला म्हणत असतो. बघा, एका पिपळीपासून सुरुवात करणे, रोज एक एक पिपळी वाढवत 10 दिवसापर्यंत पोहोचायचं. त्यानंतर रोज एक एक पिपळी कमी करायची. याला वर्धमान पिपळी रसायन म्हणतात. उद्या तुम्हाला पेपरमध्ये हा शब्द दिसू शकतो. त्याच्यानंतर श्वास, कास, हिक्का, राजेश्मा, प्रमेह इत्यादी व्याधींमध्ये या पिपळीचा वापर होतो. याची चूर्ण मात्रा 0.5 to 1 ग्रॅम पर्यंत आपण घेऊ शकतो. 64 पिपळी तुम्हाला आताच म्हटलं, 64 प्रहर पर्यंत याला घोटणं. 64 पिपळी कॉन्सेप्ट काय आहे? 64 प्रहर पर्यंत या पिपळीला घोटलं तर त्याला काय म्हणायचं? 64 पिपळी. किंवा 64 पिपळी म्हणजेच हे जे चूर्ण आहे पिपळीचं, त्याला त्याच्याच क्वाथाच्या 64 भावना देणं म्हणजेच काय? 64 पिपळी. त्याच्यानंतर पुढचं प्रमुख कार्य आहे शंखपुष्पी. आता पिपळी मूळ सांगायचं राहिलं तुम्हाला. पिपळीमध्ये शुष्क आद्र वेगळी, आणि पिपळीचं मूळ पाहायला गेलं रूट, तर त्याचं आपल्याला रसपंचक वेगळं पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये कटू तिक्त, कटू उष्ण, कटू तिक्त, कटू उष्ण. इथं प्युअर उष्ण आपल्याला पाहायला मिळतंय. काय पाहिलं होतं आपण तिकडं पाहिलं होतं शीत आहे आपण आद्र. आद्र पिपळी काय पाहिली? शीत आहे. परंतु त्याचं मूळ जर रूट जर पाहायला गेलं पिपळीचं तर कसं आहे? उष्ण आहे मित्रांनो. कसं आहे? उष्ण. कडू तिक्त, कटू उष्ण आहे. लघु, वृक्ष आणि तीक्ष्ण आहे. म्हणजे पित्ताला वाढवण्याचं कार्य इथे हे मूळ करू शकतं. ठीक आहे. आणि जी आपण आद्र पिपळी पाहिली ते कशी होती? मधुर मधुर शीत होती. पुढे शंखपुष्पीचं पंचांग उपयुक्त आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं कार्य मेद्य कार्य.
तुम्हाला याचं मेद्य कार्य येऊ शकतं शंखपुष्पीचं. मी तुम्हाला एकदम आता हा व्हिडिओ एक बनवेल आणि पुढचा 2 व्हिडिओमध्ये हे पूर्ण प्लांट संपून जातील. दुसऱ्या व्हिडिओमध्ये सगळे जे मेद्य काम करणारे द्रव्य आहेत 5ला 5 मी तुम्हाला एकाच पेजवर एक्सप्लेन करून देईल, कारण त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. मेद्य कार्य करणारे वनस्पती तुम्हाला देतील 3-4 आणि त्याच्यामधला फरक काय आहे, कशा प्रकारे डिफरन्स आहे यांच्या कार्यामध्ये, ही गोष्ट मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे. आजच दोन्ही लेक्चर येऊन जातील, तुम्ही स्पीड वाढून पाहून घ्यायचे आहेत. मेद्य द्रव्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ द्रव्य कोणतं आहे? शंखपुष्पी आहे. कषाय मधुर उष्ण. काय आहे? कषाय मधुर उष्ण. कषाय रसात्मक, मधुर विपाक आणि त्याचबरोबर उष्ण वीर्य, स्निग्ध आणि पिच्छील याचे गुण आहेत. कसं आहे? उष्ण आहे. जे पोषण मार्गामध्ये येणारे अडथळे आहेत तो रस्ता मोकळं करायचं काम ही शंखपुष्पी करत असते. मेद्य द्रव्यामध्ये सर्वात श्रेष्ठ मस्तिष्काला बल प्रदान करतं. काय करतं? मस्तिष्काला बल प्रदान करतं. निद्राजनन कार्य करते. निद्राजनन कार्य, झोप चांगली लागली तर मस्तिष्क चांगलं राहील. उन्माद, अपस्मार यासारख्या मानसिक रोगांमध्ये याचा प्रामुख्याने वापर करताना आपल्याला पाहायला मिळतो. वात दोषाचे शमन करतं आणि तसेच धातुवृद्धी, ओजवृद्धी करतं. अशा प्रकारे हे मेद्य कार्य करते. वाताचं शमन करणं म्हणजेच काय? एक्साइटमेंट. वात म्हणजे काय? एक्साइटमेंट. म्हणजे त्यांना कमी केलं तर थोडं आपल्या स्टॅबिलिटी मिळते. उन्माद, अपस्मार, शंखपुष्पी सिद्ध पुराण घृत म्हणजे काय? जुनं तूप. या शंखपुष्पीने सिद्ध केलेलं, त्याचबरोबर आपल्याला पुराण घृत शंखपुष्पीने सिद्ध केलेलं आपल्या उन्माद अपस्मारामध्ये वापरता येऊ शकतं. बघा आता आपल्याकडे हे जे मेद्य द्रव्य आहे शंखपुष्पी, ब्राह्मी, वचा, निर्गुंडी हे मेद्य द्रव्य आहेत. पण कुठे कोणतं वापरायचं? आपल्याला वात प्रधान मानसरोग असतील, मेंटल डिसऑर्डर वात प्रधान असतील तर त्याच्यामध्ये शंखपुष्पी वापरायचे. का बरं? कारण हे उष्ण आहे. वाताचा गुण काय आहे? शीत आहे. म्हणजे तो वाताचं शमन करणार आहे. त्याच्यामुळे ही शंखपुष्पी वातज मानसरोगामध्ये वापरायची आहे. पित्त प्रधान मानसरोगामध्ये आपल्याला ब्राह्मी वापरायचं आहे. ब्राह्मी का बरं? कारण ब्राह्मी स्वतः शीत आहे, पित्ताचं शमन करते, रक्तगत पित्ताचंही शमन करते. कफ प्रधान मानसरोगामध्ये वचा आणि निर्गुंडी वापरायची आहे. वचा वचा ही लहान मुलांमध्ये सुद्धा वापरण्यासाठी एकदम चांगली मानली जाते. कफ प्रधान मानसरोगामध्ये वचा आणि निर्गुंडी.